अकोल्याच्या बियाणी चौकात गटारीत वाहून गेलेल्या अज्ञात व्यक्तीचा शोध गेल्या 3 दिवसांपासून अद्यापही लागलेला नाही। आज पुन्हा सिटी कोतवाली पुलाजवळ जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथकाने शोध मोहीम सुरू केली असून सकाळी मोरणा नदीच्या पात्रात बोट टाकून शोधकार्य करण्यात येत आहे। पाण्याचा जोर आणि गटारातील अडथळ्यांमुळे शोधकार्याला वेळ लागत आहे। दरम्यान महानगरपालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे ही दुर्घटना घडल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। 2 दिवसापासून शोध कार्य एक व्यक्ती वाहून गेल्यामुळे नाल्याच्या मध्ये वाहून गेल्यामुळे त्या व्यक्तीचं शोध कार्य करणं 3 दिवसापासून सुरू आहे। आम्ही ड्रेनेज मध्ये परवाच्या दिवशी आम्ही ड्रेनेज मध्ये त्या व्यक्तीला शोधण्याचा खूप प्रयत्न केला, पण तो सापडू शकला नाही। ते ड्रेनेज या नदी पात्राला जोडलेले असल्यामुळे असं आम्हाला शंका आहे की ड्रेनेज मार्फत तो नदी मध्ये आलेला असेल, म्हणून आम्ही आज नदी पात्रामध्ये बोट घेऊन शोधत आहोत। वंदे मातरम आपत्कालीन पथक कुरणखेड ची टीम आणि जिल्हा प्रशासनाची टीम आम्ही शोधण्याचं कार्य सकाळी 9 वाजतापासून सुरू केलेलं आहे। आणखीन 2 पथक आहेत, म्हणजे असे 4 पथक शोध मोहीम चालू ठेवलेली आहे। एक संत गाडगेबाबा आपत्कालीन पथक पिंजर मान्य दीपकजी सदाफळे सर अध्यक्ष त्यांचे ते स्वतः शोध मोहीम चालवत आहे, आणि फायर ब्रिगेडची टीम महानगरपालिकेची हे पण सतत 3 दिवसापासून शोध मोहीम त्यांचंही सुरू आहे। आणि आम्ही पण जिल्हा प्रशासनामार्फतही 3 दिवसापासून शोध मोहीम सुरू करण्यात आली, चालू ठेवण्यात आलेली आहे। पोलीस कर्मचारी वेळोवेळी आम्हाला पूर्णपणे सहकार्य करतात, येतात आणि त्यांना आपापल्या त्यांच्या ठिकाणी ते हजर राहतात आणि आम्हाला सहकार्य वेळोवेळी करत राहतात।